त्यावेळी विरोधी पक्षाच्या वतीनंच काही सिनियर सदस्यांनी असं सांगितलं होतं की अलीकडच्या काळामध्ये प्रस्तावामध्ये इतके डिपार्टमेंट टाकले जातात की त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिवशी चर्चा झाली होती की 2 किंवा फार तर 4 डिपार्टमेंट त्याच्यामध्ये टाकले पाहिजे। पण दुर्दैवाने यावेळी परत विरोधी पक्षाकडनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव आला तो होल्डाल स्वरूपाचा आहे। एकही खातं सोडलेलं नाही आहे, सगळ्या खात्याचं या ठिकाणी काही ना काही टाकलेलं आहे। मी अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्यामुळे आणि विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे विरोधी पक्षाला अशी सूचना करतो की खरोखर चर्चा करून न्याय मिळवून घ्यायचा असेल तर किती खात्यांवर आपण चर्चा उपस्थित केली पाहिजे याचं नियोजन केलं पाहिजे। आणि आपल्याला अनेक आयुध पहिलेपासून शेवटपर्यंत असतात, आधी विचार करून वेगवेगळे विषय कुठल्या वेळी कुठल्या आयुधात उचलले पाहिजेत याचंही नियोजन जर केलं तर जयंतराव अधिक इफेक्टिव्हली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की 5 वर्ष तरी ते शक्य नाही। पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे। आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो आहोत। ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही, इथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही। ही विधानसभा महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे। आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे। मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे। पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातनं निघणारं जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरीलं असतं। आणि म्हणून या ठिकाणी चर्चेचा स्तर, त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न, ठीक आहे, अनेक वेळा प्रसंग येतात, शेवटी आपण माणसं आहोत, राग अनावर होतो, पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं, कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कोणी अजून काही बोलत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय। मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या सभागृहामध्ये 288 सदस्य आहेत। नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत, आपण 45च्या ऐवजी 200 लक्षवेधी करतात। 200 लक्षवेधी केल्या जर तरीही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे। खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली, आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेल। पण मला असं वाटतं की
आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर, आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू. आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली, खरं म्हणजे कोणी कोणाही सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत. मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे, पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही. काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत. सभागृहाचा चेहरा आपण बदललाय. आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे. या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही. कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक, तुम्ही परवानगी दिलेली नाही, कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये हे येतात कसे? आणि म्हणून मला असं वाटतं, मला चिंता यायची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही. पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणून इथे सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल, जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो, आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात, त्यामुळे त्यांचं रिकॉग्निशन आहे, पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे. आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे. हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे अनेक गोष्टींवर आपण खेद व्यक्त केला आहे, पण ते करतील की नाही मला माहीत नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं, अजून कोणाचा हस्तक म्हटलं, त्यांच्या वतीनं मी आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही, विरोधी पक्षाला किंवा सत्तारूढ पक्षाला, दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. याचं कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही. सगळ्यांबद्दल हे मत तयार होतं की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय, अपव्यय करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. मग काल आता अनेक, आज मला पत्रकार भेटायला आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली. आता अनेक गोष्टी या ठिकाणी होतात, मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही. पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्त्वाचा आहे आणि यातनं अतिशय वाईट अशा प्रकारची आपली इमेज या ठिकाणी गेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळे लक्ष देऊ. या चर्चेची सुरुवात आव्हाड साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आता खरं म्हणजे आव्हाड साहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली. मूळतः झालेला प्रकार
हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली. आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मी 100 घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या, काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे, हल्ले केलेले आहेत. याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला? असं नाही घेत आहेत. हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते, आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे, आता संभाजी ब्रिगेड चालते. तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता, छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही? आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे जे काही चाललं आहे, आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही देखील या घटनेचा निषेध केला. आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्य स्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. घटना चुकीची आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मकोकाला. चंद्रकांत दादांनी सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही. ठीक आहे, त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर आली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली. आता चंद्रकांत दादा काही लहान माणूस नाहीच आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे. आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप. कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ असं आहे, कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री. आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे. हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही. आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात, हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती. नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. नाही नाही, पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे. इलेक्शनला आहे बा. नाही नाही, हे हे पंजाब. पण नानाभाऊ मी जाऊ द्या. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करणे, नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाची. पण जे नाहीच, म्हणजे काय म्हणतात ते, काय साप म्हणून काय धोपटणं असं काहीतरी म्हणतात ना. मला असं वाटतं की ठीक आहे.
होऊ दे, रिप्लाय होऊ दे, बसून बोलू नका. उभं राहायची परवानगी दिली नाहीये, बसा. आणि वडेट्टीवार साहेब, मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र याआधी सुसंस्कृतच होता, तो आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त विष जे पेरतायत ना, त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे. बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही. आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे. फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे. ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा, की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की 1ली ते 12वी हिंदी सक्ती करावी, जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला. 1ली ते 12वी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते. आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते, ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते. त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी. आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला. आणि नुसता स्वीकारला असं नाही, 1 आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात. ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली. त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही. माझं म्हणणं नाही, ते ठीक आहे. एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं, जी आर त्याचं प्रतिफळ असतं. आदित्यजी, मेन कॅबिनेट असते, पण हरकत नाही. मी 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 त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. नाही, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा झाली, तर तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे, वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे. त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल. हे एक कठीणच झालंय. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार. म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो. आणि आता मी माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे. अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, त्याची आकडेवारी वाढली आहे, अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले. खरं म्हणजे इतके वर्ष मी गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24मध्ये घटले आहेत. 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण
जे 2022 मध्ये 16.45% होतं ते आता 19%वर गेलंय. आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021 सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16% पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही, माहिती चुकीची आहे. चुकीच्या आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे. आणि आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न 25%ने कमी आहे, दरोडा 6ने घट आहे, जबरी चोरी 60ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248ने घट आहे, वाहन चोरी 100ने घट आहे. आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही. आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12%ची वाढ झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे. आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो. महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केलाय आणि पुढील 5 वर्षामध्ये 5000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो. मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता. यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलं आहे, 50 जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे. आपण एक 1945 म्हणजे 1945 असा एक नंबर दिलेला आहे. आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये 1930 किंवा 1945 हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे. याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केलं आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेलं आहे. सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता, हॅकिंग करता अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था. म्हणजे आता एखाद्या खाजगी आस्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 91% प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये 98% घटना उघडकीस आलेल्या आहेत. आणि मी फार डिटेलमध्ये जात नाही, पण हे समाजाचं दुर्दैव आहे की आपण जर बघितलं तर बलात्काराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 99.52% आरोपी
हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। हे समाजाचं अतिशय विदारक अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पण यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसामध्ये निर्गती करण्याचं जे एक आपण लक्ष ठेवलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतो। 2020 पर्यंत आपण 45% केसेसमध्ये, म्हणजे 19ला आपण हा निर्णय घेतला होता, 20 पर्यंत केवळ 45% केसेसमध्ये आपण ही निर्गती 60 दिवसात करायचो। आता अरे नका आणून देऊ रे बाबा, उगीच कोणी काही दिलं तरी डिस्टर्ब होतं जरा। आता जर आपण बघितलं तर 60 दिवसामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 97.3% इथपर्यंत आपण निर्गती केली आहे। म्हणजे 97.3% केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत सगळं इन्व्हेस्टिगेशन संपवून आपण चार्जशीट त्या ठिकाणी दाखल करतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि मध्यंतरीच्या काळात आपणही वाचले असतील, वेगवेगळ्या प्रकारे आता ज्युडिशियरी देखील आपल्याला मदत करते। 7 दिवसात केसचा निकाल, 15 दिवसात केसचा निकाल, अशा पद्धतीनं देखील काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत। यासोबत ऑपरेशन मुस्कान, की जी हरवलेली बालकं आपण ज्याच्यामध्ये शोधतो, पोलिसांनी त्यातही अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये 41,193 मुलं ही आपण सोडवून आणलेली आहेत। आणि एवढंच नाही तर आता दरवेळेस आपल्या सभागृहामध्ये महिलांच्या संदर्भातला विषय येतो, मग ती आकडेवारी येते आणि मग आपल्याला ते सांगावं लागतं की वर्षभरात या महिला सापडतात, 90%च्या वर महिला त्या ठिकाणी सापडत असतात। पण आता आपण एक मिसिंग सेल तयार केलेला आहे आणि या मिसिंग सेलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या किंवा निघून गेलेल्या महिला, मिसिंग ज्या महिला आहेत यांचं परमनंट ट्रॅकिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कारण आपण हे पाहतो की वर्षभर ट्रॅकिंग होतं, मग कुटुंबातले लोकही लक्ष देत नाही, पोलीसही लक्ष देत नाही, आणि म्हणून हा एक स्पेशल सेलच आपण तयार केलेला आहे। आणि या सेलने एक ऑपरेशन शोध म्हणून जो काही काम हातामध्ये घेतलं होतं, अतिशय चांगलं काम त्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याहीबद्दल अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या उत्तरातही मी बरीच माहिती दिलेली आहे। पण आपण जवळपास मे 24 अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती। मे 25च्या अखेरीस 2194 आरोपींना आपण अटक केली आहे। आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा वेगळा सेल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 5,975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे। आणि आपल्या समोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेला आहे। याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे। आणि मला नाही, तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा प्रश्न होता की 30 ती मंडळी वारंवार गुन्हा करायची, हॅबिच्युअल, पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता। याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये MCOCA म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे। तो कायद्यात आपण बदल केलेला आहे। त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल। आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं। 13 पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेलं आहे। आणि कुठल्याही स्तरातला असो, तो अधिकारी असो की अंमलदार असो, जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार, त्याला बडतर्फच केलं जाईल। हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला। नवीन टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो।
काल बोलताना आव्हाड साहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात. पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या. आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या डाव्यात. इस्लाम हा वेगळा आहे, तो एक धर्म आहे, आणि आयसिस हा एक विचार आहे. त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे, इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम. ती आयसिस करता वापरली जाते. त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे. तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट. लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट. त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे. डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये. उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई UAPAच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही. हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका, सरकारच्या विरोधात बोलू नका, सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही. हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे, कडवी डावी विचारसरणी आहे, या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही. कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे, आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या समोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं. आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरता 30 दिवस देण्यात आले आहेत. मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही. आपला मकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपणही डोक्यातनं काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करतात त्यांनी डोक्यातनं काढावं. पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही. आज खरं म्हणजे काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाशदादांनी विषय मांडला, अनेकांनी हे विषय मांडले. आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो आपला कायदा आहे, या कायद्यामध्ये आता मॅक्सिमम शिक्षा ही 6 वर्षाची आहे. आता 7 वर्षाच्या आतली शिक्षा असली तर तुम्हाला प्रथमदर्शनी अरेस्टच करता येत नाही, तुम्हाला त्यांना नोटीसच द्यावी लागते. त्यामुळे आपण हा निर्णय केलेला आहे की ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे याच्यामधल्या शिक्षेमध्ये आणि दंडामध्ये दोन्हीमध्ये आपण वाढ करणार आहोत. आणि त्यासोबत या संबंधित संचालकांनी घोटाळा उघडकीस आल्यापासून 6 महिने आधीपर्यंत जे काही व्यवहार केले असतील हे व्यवहार रद्द करण्याची देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करतो. कारण आपलं लक्षात आलं की अनेक वेळा हे लोक काय करतात की जेव्हा असं उघडकीस येईल असं वाटत असेल त्यावेळी आपली सगळी जमवलेली संपत्ती ही नातेवाईकाच्या नावाने, दुसऱ्याच्या नावाने, तिसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी करतात, व्यवहार करतात. आणि म्हणून त्यांना पकडतो त्यावेळेस त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही. आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो. CCTVच्या संदर्भातही एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ते देखील कारवाई आता या ठिकाणी करतो. हुक्का पार्लरच्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कायदा केला, त्या कायद्याच्या अनुसार आपण अनेक वेळा त्या ठिकाणी छापे देखील मारतो. पण असं लक्षात येत आहे की वारंवार काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि मग आपण 7 दिवसाकरता लायसन्स त्याचा रद्द कर, 1 महिन्याकरता लायसन्स रद्द कर. आता कायदेशीर तरतूद करून 3ऱ्या गुन्ह्यामध्ये
त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो. मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या 22 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती आपण केलेली आहे. 38,802 आणि 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे. हा रेकॉर्ड आहे. राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही. म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर 49,362 पोलिसांची भरती पूर्ण होईल. आणि आपण जे नवीन आकृतीबंध वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही, पण यांनी जवळपास त्याच्या जवळ आपण पोहोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत, हे देखील मला सांगितलं पाहिजे. भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्याच्या संदर्भातली कारवाई आपण केलेली आहे. आता भरारी पथक देखील आपण तयार करतो आहोत आणि यानंतरही जर कुठे अशा प्रकारे अवैध भोंगे आढळले तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तो भाग येत असेल त्याच्यावर कारवाई ही करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आहे. MPDA मध्ये देखील आता आपण एक सुधारणा केलेली आहे. आता जुगार, बेकायदेशीर लॉटरी, व्हिडिओ पायरसी, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार, मानवी अपव्यापार अशा इसमांवरही इतर कायद्यांसोबत आता MPDA देखील आपल्याला लावता येणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. विचार करू. नवीन 3 कायद्यांची गतिमान अंमलबजावणी करणं, पीडितेला लवकर न्याय मिळेल अशा प्रकारे पीडितेच्या भाषेमध्ये FIR, e-FIR, ईमेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला आता मान्यता मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक समन्स आता आपल्याला पाठवता येतं. द्वेष प्रसरवणे, मॉब लिंचिंग असे गुन्हे आता परिभाषित झालेले आहेत. सगळ्या गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत आता तपास करायचा ही टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे. अर्थात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात 60 दिवसाचीच टाइमलाईन ठरवण्यात आली आहे. आणि आता फॉरेन्सिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि 7 वर्षापेक्षा जास्ती शिक्षेचे जे सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्याचा तपास हा फॉरेन्सिक व्हॅननीच करायचा आहे. ती व्यवस्था आपण केली आहे. क्राईम सीनवर आता फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी जाईल. क्राईम सीनचा पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल. एव्हिडन्स कलेक्ट करत असताना त्याची व्हिडिओग्राफी केली जाईल. कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा मग पंच सांगतात आम्ही नव्हतोच, आमच्या सह्या नंतर घेतल्या, हे इथे जप्तच झालेलं नाही आहे. आणि सगळा जो काही एव्हिडन्स आहे हा ब्लॉकचेन पद्धतीनं स्टोअर करण्याच्या संदर्भातलं देखील आपण आता त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. जेणेकरून चाकूच बदलला, रक्तच बदललं अशा प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी आता व्यवस्था होणार नाही, अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आहे. आणि या नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर या नवीन कायद्यामध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये प्रॉसिक्युशन किंवा डिफेन्स 2 पेक्षा जास्त तारखा मागू शकणार नाही, अशा प्रकारचा नियम या नवीन कायद्याने केलेला आहे. त्यामुळे या ज्या काही आपल्या गुन्ह्यांमध्ये तारीख पे तारीख जे चालायचं ते देखील आता या ठिकाणी बंद होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या संपूर्ण पोलीस फोर्सचं हे जे काही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमितभाई शहांनी 3 नवीन कायदे तयार केले आहेत त्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण केलं आहे. त्या संदर्भातली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण आता तयार करतो. अजून सगळ्या व्हॅन्स आपल्या आलेल्या नाहीत, पण त्या आल्यानंतर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं म्हणजे अनेक वेळा लोक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या ठिकाणी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आंदोलन केल्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. आता मला हे एवढ्याकरता सांगायचं आहे की दिवसभर टीव्हीवर चालतो. आता याची फॅक्ट काय आहे? फॅक्ट अशी आहे
बलात्काराचा गुन्हा दाखल झाला 8 जुलै 2023ला 3:41 8 जुलै 2023 आणि या व्यक्तीवर आंदोलक म्हणून गुन्हा दाखल झाला 2025 साली, म्हणजे 2 वर्षांनी. आणि या ठिकाणी चाललाय की आंदोलन केलं म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तर मला असं वाटतं की आता ठीक आहे, याच्या फार मी खोलात जात नाही, पण या सगळ्या गोष्टी जरा लक्षात घेण्याची गरज आहे. एक बीडमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं. याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे. आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे. मय्यत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केलेला आहे. जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत, मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत, 286 लोकांकडे तपासणी केलेली आहे. 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत. आणि त्यासोबत जो काही व्हिसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे. खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हा हल्ला झाला. तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही, पण 1.5 महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली. तिने 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून आता संपूर्ण डंप डाटा देखील आपण चेक करतो आहोत. जवळपास 150 नंबरचा डंप डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे. त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल, त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल. एक आव्हाड साहेबांनी ठाणे शहरात जमील शेख याची काही निगरूण हत्या झाली, त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलाय असं सांगितलं. हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि RTI कार्यकर्ते होते. आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती RTI मार्फत प्राप्त करत होते. त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत. 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे. 7 अटक आरोपींपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही, पण 2021 मध्ये 3 साक्षीदाराने 164 स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या 164च्या स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यानुसार आत्ता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही, त्यात विसंगती दिसते आहे. तथापि जे मय्यत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एक विठाबाई पडळकर यांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला. खरं म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कायदेशीर अशा प्रकारे रजिस्ट्री झालेली आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रीला उपस्थित राहावं लागतं, रजिस्ट्रीला उपस्थित राहून फोटो लावावे लागतात. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. तथापि या सभागृहामध्ये हा विषय आलेला असल्यामुळे निश्चितपणे याची ही चौकशी जी आहे
ती योग्य प्रकारे केली जाईल. आपण ठाणे इथल्या रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्टचा एक विषय मांडला. या ट्रस्टची जमीन ट्रस्टीनी बेकायदेशीररित्या विकली आणि त्याची जी किंमत होती त्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे त्यांनी प्रिव्हिलिंग रेडी रेकनर रेटनी ती विकली, पण त्याची जी मार्केट रेट आहे हा अतिशय जास्त आहे. आणि म्हणून हे जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्या मुलानेच तक्रार केली आणि तोच मुलगा माननीय उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने त्याच्यावर हे सांगितलं की हा व्यवहार बरोबर नाही आहे. परत ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात गेलं. आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जैसे थे परिस्थिती दिलेली आहे. याच्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे. आता जैसे थे परिस्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोसीड करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर या संदर्भात जी काही पुढची कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले. मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले. पहिल्यांदा जे काही कारण दिलंय शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे. आणि हिस्टोपॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या दोन वेगवेगळे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे दोन्ही रिपोर्ट हे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे. त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही. हा निष्कर्ष हा जेजेने दिलेला आहे. तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही. या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे. त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल. पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही. आपल्याला माहिती आहे की आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबाण, एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती VL अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. विजय वडेट्टीवार साहेबांनी शालार्थ पोर्टलवर बोगस ID तयार करून या ठिकाणी जो काही घोटाळा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भात मी आणि शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली आणि आमचं हे मत झालेलं आहे की जसा हा एक घोटाळा उघडकीस आला असा राज्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या संदर्भात आम्ही SIT तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून इतरही ठिकाणी अशा प्रकारचा शालार्थ ID घोटाळा झाला आहे का की ज्या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड वापरून गैरमार्गाने ज्यांची नियुक्तीच झालेली नाही त्यांना दाखवून त्यांचे पगार काढण्याचा हा जो प्रयत्न आहे हा अतिशय चुकीचा आहे. आणि म्हणून याची पूर्ण चौकशी इतरही ठिकाणची ही निश्चितपणे केली जाईल. नाही, चार्जशीट ज्यांचा असं आहे की याच्यावर एकावर नाही खूप लोकांवर कारवाई झालेली आहे आणि पुरावा ज्यांच्या विरुद्ध त्यांच्याच विरुद्ध चार्जशीट आहे. आपण चार्जशीट जर बघितली तर पुराव्यासहित चार्जशीट आहे. चेक करू आपण. जर या गुन्ह्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचं कारणच नाही, कारण हे पाप आहे. अशा प्रकारे खोट्या शिक्षक दाखवून आणि त्यातनं
राज्याला लुटण्याचा हा प्रकार आहे. हो, माननीय, आता तर छोटा आहे पण हा राज्यात आहे का जर बघितलं तर मग हा जर राज्यात निघाला ना तर 2-3 हजार कोटीचा तर नक्की निघेल. माननीय जयंत पाटील साहेबांनी आमच्या लेबर विभागाच्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आणि जळगावचा उज्ज्वल प्रकाश हा त्यांनी या ठिकाणी मांडला. जयंतराव, प्रकाशाचं दुसरं नाव काय माहिती आहे? उज्ज्वल प्रकाश. प्रकाशाचं दुसरं नाव काय माहिती? उज्ज्वल म्हणजे प्रकाश. प्रकाशाचं दुसरं नाव काय माहिती आहे? ते आहे संदीप. ते आहे संदीप. त्यामुळे जो यवतमाळचा प्रकाश तुम्हाला भेटतो आहे उससे आप बाज आ रही हो कि नहीं आ रही हो मुझे पता नहीं है. पण ऐका, तीच सांगतो, फॅक्टवरच आहे मी. आपण अतिशय हुशार आहात आणि मी आपला प्रशंसक राहिलेलो आहे. पण अलीकडच्याच काळात आपण गजनी सिनेमा पाहिला का? असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. याचं कारण आपण ज्यांच्यावर आक्षेप घेतला त्यांच्या संदर्भात ही नसतीच मी घेऊन आलो आहे. नाही नाही, जे काय ठीक आहे, आपण तेच ते लोक करतायत. आपल्याला मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी काही काळाकरता आपण मंत्री होतात. त्या काळामध्ये एक प्रस्ताव आला. प्रस्ताव काय होता म्हणजे ते काय होतं, त्यात मुदतवाढ मागितली होती की काही लोकांचं राहिलेलं आहे आणि जुन्या जे पुरवठादार आहे त्या पुरवठादाराकडे अजून किट्स शिल्लक आहेत, तर तेवढ्या 1,23,000 किट्स 1,53,000 किट्स वाटण्याची परवानगी द्यावी काय. तर प्रस्ताव होता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी उक्त पत्रान्वये 1,53,698 अत्यावश्यक वस्तू संच एसेन्शियल किट व 1,53,498 सुरक्षा सेफ्टी किट वाटपास मुदतवाढ देण्याच्या विनंतीस मान्यता देण्यास हरकत नसावी. आणि मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे 20,67,000 बांधकाम कामगारापैकी 13,84,730 एवढ्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे. आणि नोंदणी केलेल्या जीवित 13,84,770 पैकी 9,27,730 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित 4,57,000 बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची, अशा प्रकारचा 2 प्रस्ताव आपल्या पुढे आले. आपण बघितलं असेल, मी गजनी का म्हटलं, आपण म्हणाले मी तर त्यांच्यावर टाकलं, असं नाही आहे. आपण आपल्या अक्षरात लिहिलंय स्वतः. प्रस्ताव मान्य. आणि दुसरं, ब संदर्भात उर्वरित 4,53,000 बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात यावे. आपलं अक्षर आहे. पाहिजे तर आपला आक्षेप असेल तर फॉरेन्सिकला पाठवून देतो. तुम्हाला पाठवतो. नाही, मी आपल्या हितवर शंका घेत नाही. म्हणजे असं आपण बेनोव्हेलंट लोक आहोत, आपल्याला असं वाटू शकतं की 4,53,000 कामगार राहिले आहेत आणि मग पुढची प्रक्रिया करायला वर्ष जाईल, त्यामुळे देऊन टाका बाबा. पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे आक्षेप माननीय आमच्या फुंडकर साहेबांवर घेतले, बिचारे नवीन नवीन मंत्री आहेत, मग त्यांच्यावर झाले की नाही खात्यावर, म्हणजे तर हे ठीक आहे. हा, अगदी अगदी तेच करायचं आपल्याला. त्यानंतर एवढंच नाही तर मी ही जी तुम्हाला म्हणजे नाही, आणि तसं जयंतराव तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही.
पण ऐका ना, पण त्यावेळी तुम्हाला कोणीतरी चुकीचा सल्लागार भेटला होता. याचं कारण ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो, या तपासणीच्या संदर्भातले त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं, आणि त्याच्यामध्ये काय 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 करावं असं सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला, आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच, पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर, वरील प्रस्ताव मान्य. सन 2000 हा 23 पर्यंतचा प्रस्ताव होता. प्रस्ताव काय होता तर टेंडरप्रमाणे 15/2/21 ते 14/2/23 या 2 वर्षामध्ये यापूर्वीच्या अटीवर, म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं, खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे 2 वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं. आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 नंतर मुदतवाढ देताना, म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे, ही मुदतवाढच होती. मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडनं त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल. नाही हा नाही जयंतराव, योग्य असल्यास हे कसं देता येईल मला सांगा. एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला 2 वर्षाची मुदतवाढ देताय, आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या. तर नाहीये असा नाहीये प्रस्ताव. तुमच्या अक्षरात लिहिलं. परत दादांना वाचायला देतो आता. परत मला व्हेरीफाय झालं. मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय, खात्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत, चांगलं चाललं. आणि आता आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या. मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आत्ता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहे 100% CVC गाईडलाईन प्रमाणे. त्याच्यात डायल्युशन जर केलं तुम्ही म्हणताय ते, तर CVCच्या गाईडलाईनचा त्या ठिकाणी भंग होईल, आणि म्हणून CVCच्या गाईडलाईन प्रमाणे अटी व शर्ती टाकून याचं टेंडर होत आहे. आता ते टेंडर कोणाला मिळणार, काय मिळणार, याच्यामध्ये मला जायचं नाही. जो पात्र असेल त्याने ते टेंडर भरावं आणि ते टेंडर घ्यावं. इथे कुठेही रिगिंग याचं करण्यात येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत, याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची, काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का, कुठे DBT करायचं काय, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत. लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे 5-7 हजार कोटी रुपये आहेत. इकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, पण ते आपण लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही, ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू, हे मी सांगू इच्छितो. या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या संदर्भातही काही सदस्यांनी विषय उपस्थित केले. खरं म्हणजे आपण जी काही 7.5 अश्वशक्ती वीज वापर करत असलेल्या 45 लक्ष कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय आपण सुरूच ठेवलेला आहे. आणि मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा जो काही आपल्याला आपण ही जी मोफत वीज देतोय याच्या पोटी मागच्या वर्षी वितरित अनुदान आहे 18,892 कोटी रुपये. म्हणजे शेतकऱ्यांना 18,892 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी यातनं दिलेले आहेत. आपण शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या संदर्भात कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करणारी MSKYV मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ही सुरू केली. ही योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर एनर्जीची योजना आहे. कृषी क्षेत्राची ऊर्जेची मागणी 16,000 मेगावॅट आहे.
आपण आता 27 जिल्ह्यांमध्ये 2779 विद्युत उपकेंद्रासाठी 15,404 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि सर्व प्रकल्पांच्या निविदा झालेल्या आहेत. सर्व कामं प्रकल्प हे जे आता हातात घेतलेले आहेत हे ऑक्टोबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करू. ऑक्टोबर 2026 मध्ये किंवा 3-4 महिने मागे पुढे करू. फार तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की जे राज्य आपल्या शेतकऱ्यांना 100% हरित वीज देईल. आतापर्यंत 1,710 मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 4 लाखाहून अधिक शेतकरी त्यात लाभान्वित झालेले आहेत. याचा फायदा असा आहे, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. वीज खरेदीमध्ये आपल्या कंपनीची 10,000 कोटी रुपयाची बचत होईल. म्हणजे आज ही 20,000 कोटीची जी सबसिडी दादा द्यावी लागते आहे त्यामध्ये 10,000 कोटी रुपये या एकाच योजनेने आम्ही तुमचे वाचवणार आहोत. आणि शासनाची आणि जी काही क्रॉस सबसिडी आहे त्या क्रॉस सबसिडीमध्ये 5,500 कोटीची या ठिकाणी बचत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन उत्सर्जनामध्ये 25% कपात थेट आपण या माध्यमातून करू. यासोबत राज्याचे शाश्वत विकास आणि उद्योगांना चालना देण्यासाठी एनर्जी ट्रान्झिशन ब्ल्यूप्रिंट आपण तयार केली आहे. 2030 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण जी वीज आपण वापरतो यापैकी 50% वीज हरित सोर्सेसमधनं या ठिकाणी येईल. आणि हे केलेलं काम याचा स्केल काय हे आपल्या लक्षात आणून देण्याकरता हे सांगतो की गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण हे काय स्केलअप केलं आहे. आपल्या राज्याच्या निर्मितीपासनं 2022 पर्यंत किंवा अगदी 47 पासून तर 75 वर्ष समजून घ्या, आपल्या राज्यातली आपली निर्मित आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी होती 37,000 मेगावॅट. 37,000 मेगावॅट. गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी अतिरिक्त करारी क्षमता तयार केली आहे ती आहे 45,000 मेगावॅट. म्हणजे 37,000 मेगावॅट आत्तापर्यंत केली आणि 2च वर्षात 45,000 मेगावॅट अशी. आणि एकूण जे काही कार्यारंभ आदेश आपण जारी केलेले आहेत यामुळे वर्ष 2030 साली आपल्याकडे 82,000 मेगावॅट वीज उपलब्ध असेल आणि त्यातली 45,000 मेगावॅट ही या ठिकाणी जवळपास आपण हरित ऊर्जा या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याचे दर. आज आपल्याला माहिती आहे की आपली जी लँडेड कॉस्ट आपल्याला पडते 8 रुपयाची पडते आणि आपली खरेदी कॉस्टही 5, 5.5, 6 रुपयापर्यंत पडते. आता याचा सगळ्यात मोठा फायदा रिन्युएबलचा असा आहे 25 वर्ष त्याची किंमत एकच असणार आहे. आणि मग सौर कृषी ऊर्जीकरणाकरता जे 16,000 मेगावॅट आहे त्याचा दर असणार आहे 3 रुपये 7 पैसे. युटिलिटी स्तराचे जे मोठे सौर प्रकल्प आहेत ज्यातनं 11,450 मेगावॅट वीज मिळणार आहे त्याचा दर असणार आहे फक्त 2 रुपये 70 पैसे पुढचे 25 वर्ष. आणि सौर आणि पवन असा हायब्रिड जी वीज आपण विकत घेतोय ज्यातनं 4,300 मेगावॅट वीज आपल्याला मिळणार आहे त्याची क्षमता त्याची किंमत असणार आहे 3 रुपये 60 पैसे प्रति किलोवॅट. आणि काय नाही तो नाही लागणार. हां नाही याला युनिट म्हणजे याचा युनिट किलोवॅट असल्यामुळे तसं आपण म्हणतोय ते युनिटच होत होते. त्यानंतर पंप स्टोरेज याच्यामध्ये परत 3 रुपये 20 पैसे ज्यातनं आपल्याला 28,000 मेगावॅट प्रति तास मिळणार आहे. आणि बॅटरी स्टोरेज 1,500 मेगावॅट यातनं मिळणार आहे ती देखील 2 रुपये 19 पैसे. आणि जी काही फर्म अँड डिस्पॅचेबल ॲन्युअल जी काही पॉवर आहे ही 4 रुपये 60 पैसे प्रति किलोवॅट. म्हणजे मला हे सांगायचं आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आता आपल्याला स्थिर दराने म्हणजे आपली कोळशाची ऊर्जा सोडून
बाकी ऊर्जा ही स्थिर दराने मिळणार असल्यामुळे आपण पुढच्या 5 वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे कमी करू शकलेलो आहोत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जर गेल्या 20 वर्षात आपण बघितलं तर दरवर्षीचा विजेचे दर वाढण्याचा जो आपला वार्षिक दर आहे, दरवर्षी 9.20%नी 9.20% आपण विजेचे दर वाढवायचो. आपल्याला माहिती आहे एकदा MERCने सांगितलं की ते ऑटोमॅटिक वाढतात, ते काही वाढवून करावे लागत नाही. पण 25-26 पासनं 29-30 पर्यंत दरवर्षी विजेचे भाव हे 1.96% ॲव्हरेज आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दरवर्षी कमी होतील. आणि म्हणून आपल्या 70% कन्झ्युमर करता आजचे जे दर होते त्याच्या 26% कमी दर हे त्याला 2030 मध्ये द्यायचे आहेत. आपण जर बघितलं तर घरगुती 8.4 रुपयाचा आज त्याला द्यावा लागतोय, तो 6 रुपये त्याला फक्त दर पडणार आहे. वाणिज्यिकला 16.97 आहे, त्याला 15.87 द्यावा लागेल 30 सालापर्यंत. आणि जे काही औद्योगिक आहे त्यांना 10 रुपये 88 पैशाच्या ऐवजी 9 रुपये 97 पैसे द्यावा लागणार आहे. आणि जर आपल्या नेहमीच्या पद्धतीने 9% ची वाढ आहे ती गृहीत धरली असती तर औद्योगिकला 10 रुपये 88 पैशाच्या ऐवजी 15 रुपये 77 पैसे द्यावे लागले असते. वाणिज्यिकला 16 रुपये 97 पैशाच्या ऐवजी 23 रुपये 91 पैसे द्यावे लागले असते. आणि घरगुतीला 8.14 रुपयाच्या ऐवजी 8 रुपये 14 पैशाच्या ऐवजी 11 रुपये 32 पैसे द्यावे लागले असते. पण आता या स्थिर आकारामुळे हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी होतोय. यासोबत मला हे सांगायचं आहे की PM कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये जे सौर पंप लागले, देशभरामध्ये त्याच्या 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. आणि आपण जर बघितलं आकडा का महत्वाचा आहे तर आपण साधारण सौर पंप लावण्याची सुरुवात ही 2015 साली केली होती. आणि त्यावेळेस इतक्या योजनाही नव्हत्या, पण 15 ते 23 अशा या 8 वर्षामध्ये आपण 1,89,000 पंप लावले. आणि जानेवारी 24 ते जून 25 एवढ्या 1 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 3,86,000 पंप या ठिकाणी लावले. आता मोठ्या प्रमाणात हे जे काही पंप लागलेले आहेत यामुळे 23 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे. आणि आता पुन्हा या पंपांना आपण गती दिली आहे. याच्यामध्ये थोडा एक लॅग तयार झाला होता, कारण आपण ADB सोबत एक करार केलेला आहे. ADBने आपल्याला अट टाकली होती की 1 लाख पंप संपल्यावरच दुसऱ्या 1 लाखाचं टेंडर काढावं, पण आता त्यातने आपण सूट घेतलेली आहे. त्यामुळे आता हा लॅग दूर होईल आणि डिसेंबरपर्यंत सगळे पंप जे आहेत हे आपण या ठिकाणी लावू शकू अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे. यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा, आपण एम्पॅनल लिस्ट दिलेली आहे, त्यामुळे सरकार ठरवणार नाहीये. एम्पॅनल लिस्ट प्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यांनीच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे. तो पंप घेतल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल. आणि 5 वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल, तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्यात येतील. अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे. यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत आपण 2,24,000 घरगुती ग्राहकांना 858 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर या ठिकाणी लावलेले आहेत. आणि 1,500 कोटीहून जास्त सबसिडीचा लाभ देखील त्यांना दिलाय. आता यातल्या कोणालाही 1 रुपयाही बिल विजेचं भरावं लागत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 30 लाख घरं आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत. या प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या 30 लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही, त्यांना मोफत वीज मिळेल. आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्यांना
मोफत वीज मिळावी म्हणून जे 70% आपले ग्राहक आहे, एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने. महाराष्ट्र ऑफसाईक रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय. यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख ग्राहकांसाठी 635 कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे. आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची, त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे. ट्रान्सफॉर्मर आणि वितरण रोहित्र या संदर्भातही काही लोकांनी मुद्दा मांडला. आपल्याला कल्पना आहे की नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जवळपास 2417 एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत आणि 25-26 या कालावधीमध्ये आपण 8737 जे काही नादुरुस्त रोहित्र होते ते सुधारवणे आणि 8726 वितरण रोहित्र बदलण्याची कारवाई देखील केलेली आहे. यासोबत जवळपास 10,400 थ्री फेज वितरण रोहित्रांचा साठा आता आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कुठेही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आता नाही, ते फेल झालं म्हणून 8-8, 10-10 दिवस लोकांना थांबावं लागणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे. या ठिकाणी ऑइलच्या संदर्भात वगैरे आता सांगून आपला मी वेळ घेत नाही. निरंतर योजनेच्या संदर्भात यापूर्वी मी बोललेलो आहे, ते सांगत नाही. RDSS मध्ये मोठ्या प्रमाणात जे काम चाललेलं आहे ते सांगून आपलं मी आता वेळ या ठिकाणी घेत नाही. पण ऊर्जा क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आपण करतो. अर्थात पुढचे 3-4 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप काम आपल्याला करावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं आपली विजेची मागणी वाढलेली आहे तेवढ्याच वेगानं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण तयार करू शकलेलो नाही. त्यामुळे वीज उपलब्ध आहे, पण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर याचा ॲडिक्वसी प्लॅन झाला, त्याचा टायअप झाला, पैशाची उपलब्धता झाली, त्याचे टेंडर झाले आहेत. आता ह्याचं एक्झिक्युशन करण्याकरता पुढच्या 3 वर्षामध्ये फेजमध्ये हे या ठिकाणी होईल आणि या महाराष्ट्राला अतिशय दर्जेदार अशा प्रकारची वीज या ठिकाणी स्वस्तात देण्याचं काम हे या राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे करण्यात येईल. आज खरं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे. मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर चालणारं हे सरकार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी अधोरेखित करतो. आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर आयुष्यभर दलित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा विचार हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून मांडला आणि तोच विचार आणि त्याच घटकांकरता काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि म्हणून निश्चितपणे मी समाजातल्या सर्व प्रकारच्या वंचितांना आश्वस्त करतो की हे सरकार सातत्याने वंचितांचा विचार करून त्यांच्याकरता काम करेल. आज मुंबईकरता अनेक प्रकल्प आपण करतो आहोत. अटल सेतू पूर्ण झालाय, एक कोस्टल रोड पूर्ण झालाय, आता बांद्रा वर्सोवा कोस्टल रोडचं काम चाललंय. वर्सोवापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर याचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत, त्याचेही काम आपण चालू करतो. त्यामुळे वेस्टर्न साईडला सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण करतो आणि यासोबत भाईंदर म्हणजे उत्तरपासनं तर विरारपर्यंत एक अजून सागरी सेतू तयार करण्याकरता आपला प्रकल्प तयार झालेला आहे. जायकाकडे आपण तो लवकरच देतो आहोत. इन प्रिन्सिपल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे जवळपास विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाब्यापर्यंत संपूर्ण एक सेतू, एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की सांताक्रूज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर 6.45 किलोमीटरचा आपण तयार करतो.
ऑरेंज गेट टनेल प्रकल्प, म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू, अशा प्रकारचा प्रकल्प, याचं काम सुरू झालेलं आहे. बांद्रा वर्सोवा सी लिंक 90 मिनिटाचा प्रवास 10 मिनिटावर येणार आहे. ठाणे बोरीवली ट्विन टनेल 23 किलोमीटर व्हाया घोडबंदर, यामुळे 12 किलोमीटरचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे, याचं काम आपण सुरू केलेलं आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर, या संदर्भात लँड ॲक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे. ठाणे क्रिक ब्रिज, मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ॲडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे. ऐरोली ते कटई नाका प्रकल्प, हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे. मुंबईमध्ये 330 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क तयार होत आहे. मेट्रो 3चे 2 टप्पे खुले झाले आहेत. लवकरच मेट्रो 3 पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत. ऑक्टोबरपर्यंतही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहिसर डीएन नगर मंडाले, वडाला ते कासर वडवली, ठाणे भिवंडी कल्याण, स्वामी समर्थ नगर विक्रोळी, अंधेरी ते दहिसर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, गायमुख, शिवाजीनगर, कासर वडवली, गायमुख मीरा रोड, तळोजा ते कल्याण, मीरा रोड ते विरार, विक्रोळी ते बदलापूर, अशा 14 मेट्रो मार्गाची आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे, ती यशस्वी झालेली आहे, त्याचं ट्रायल चाललेले आहेत. या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो, सबअर्बन रेल्वे, मोनो, बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रवास करता येणार आहे. आणि हे तिकीट व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध होणार आहे. हेच तिकीट व्हॉट्सॲपवर होणार आहे, निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सॲपवर मिळणार नाही. आणि यासोबत एक प्रयत्न अजून आमचा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये सबअर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबअर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट आपण झालेले पाहतो. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज 2 क्लासेस आपण तयार केलेले आहेत. एकीकडे मेट्रो आहे, जी पूर्णपणे AC आहे, ज्याचे दरवाजे बंद होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे, तीही मुंबईकरांना आहे. आणि दुसरीकडे सबअर्बन रेल्वे आहे, की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोक प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रोसारखे कोचेस हे सबअर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे AC असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील. आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये 1 रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे. आणि मला सांगताना याचं समाधान आहे. आजच सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत. लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातली अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबअर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रोसारखे AC आणि रेट्रोफिटिंग नाही, नवीन डब्बे, रेट्रोफिटिंगचे डब्बे नाही, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन AC असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, नवी मुंबईचं विमानतळ परवाच आम्ही त्याचा, मी आणि शिंदेसाहेब गेलो होतो, आढावा घेतला आणि ऑक्टोबरपर्यंत हे विमानतळ सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे. नैनाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे, मी आता जास्त वेळ घेणार नाही, त्याचं डेव्हलपमेंट चाललंय. वाढवण या बंदराचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे.
जगातल्या पहिल्या 10 मध्ये असलेलं वाळवंटचं बंदर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला एक नवीन मॅरीटाईम ताकद तयार करून देणार आहे. यासोबत नवी मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो. या एज्युसिटीमध्ये 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज याव्यात अशी आपली अपेक्षा आहे. त्यातल्या 5 युनिव्हर्सिटीजने करार केलेला या सगळ्या युनिव्हर्सिटीज जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतर देशात त्यांच्या त्या देशामध्ये जाऊन शिकायला जेवढे पैसे लागतात त्याच्या 25 ते 30% पैशामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिकता येणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी धारावीचा विषय देखील आमच्या ताईंनी मांडला. खरं म्हणजे तो महत्वाचाच विषय आहे. त्याही संदर्भात मी आपल्या लक्षात आणून देतो की हा जो प्रकल्प आहे, पहिल्यांदा तर कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही. ही जमीन DRPला दिलेली आहे. DRP ही स्पेशल पर्पज व्हेकल आहे. स्पेशल पर्पज व्हेकल याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे भागीदार आहे. हे स्पेशल पर्पज व्हेकल महाराष्ट्र सरकारचं स्पेशल पर्पज व्हेकल आहे. त्याच्यामध्ये अडाणी हे विकासक म्हणून, पार्टनर म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. या धारावीमध्ये अधिसूचित क्षेत्र 251 हेक्टर आहे. प्रत्यक्ष पुनर्वसनाकरता त्यातलं क्षेत्र जे मिळत आहे ते केवळ 108 हेक्टर मिळत आहे. उरलेलं सगळं क्षेत्र हे रिझर्वेशन किंवा इतर प्रकारच्या नॅचरल अशा प्रकारच्या ॲम्युनिटीजमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. 108 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये हे काम करायचं आहे. यामध्ये एकूण प्रकल्पाचा जो खर्च आहे हा 95,790 कोटी प्राथमिक खर्च आहे. याची पहिली बांधकाम परवानगी 14/1/2025 ला दिलेली आहे. पुनर्वसन घटकाच्या बांधकामाचा पूर्ण कालावधी म्हणजे 100% रिहॅबिलिटेशनचा कालावधी 7 वर्षे. आणि जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे, बाहेर नाही, धारावीमध्येच. यासोबत ज्यांचे उद्योग आहेत त्यांना उद्योगाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे, व्यवसाय करता तिथेच जागा दिली जाणार आहे. धारावी ही केवळ एक राहण्याची जागा नाही आहे, ते एक इकॉनॉमिक हब देखील आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2014 पासून जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो. 2014 पूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो, बॅगही धारावीतनं घ्यायचो. याचं कारण तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडची बॅग आणि जोडे हे 10% किमतीत तुम्हाला धारावीत त्या काळात तरी मिळायचे. त्यामुळे अतिशय चांगले कारीगर, पोट्री असेल, चामड्याचा व्यवसाय असेल, हे सगळे या सगळ्यांना धारावीमध्येच उत्तम व्यवस्था तयार करून ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये यांना आपण आणणार आहोत. आणि ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यामुळे आत्तापर्यंत ते काही टॅक्स भरतात नाही भरत याचा रेकॉर्ड नाही आहे, पण ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यानंतर टॅक्स भरावे लागतील म्हणून स्पेशल केस म्हणून 5 वर्षापर्यंत त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि या माध्यमातून जे लोक, हा पहिला प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे की 2011 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण आधी 2001 होतं, मग आपण 2017 कायदा केला, 2011 पर्यंत केलं. आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं. माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार 2011 नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक यांना आपल्याला घर देता येत नाही. हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं, कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत, त्यांना तर राहावं लागणारच आहे. आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं घर दिलं जाईल. आणि आत्ता आपण त्याला रेंटल हाऊसिंग म्हणतोय, कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आज त्यांना पक्क घर देता येत नाही, पण
12 वर्ष रेंटल हाऊसिंगमध्ये ते जर राहिले तर ते घर त्यांच्या नावे करण्यात येईल, हाही निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे 10 लाख लोकांना त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि याकरता, या पुनर्वसनाकरता आपल्याला 541 एकर जागा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहे. तीही जागा अडाणींना नाही, DRPला देण्यात येते आहे. आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही, कमर्शियल करता येणार नाही. केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल, याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत, देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे. आणि या दृष्टीनं जवळपास आता 90% होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे. लोकांनीही समर्थन दिलेलं आहे. ठीक आहे, काही लोकांचा विरोध असेल, तो असतोच. पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे. आणि ताई, तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे, असं अजून घडलेलं नाही. पण घडलं असेल तर पुन्हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठव, काही अडचण नाही आहे. पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या, त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जाते. कारण हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे. मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षात जेव्हा रिहॅब तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला, त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आणि म्हणून सिडकोचा विकास असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, नवी मुंबईत एक्झिबिशन सेंटर असेल, अशा अनेक गोष्टी. आणि मला हे सांगताना समाधान आहे की 2014 ते 19 या सभागृहामध्ये जे जे अनाउन्समेंट केली, जे जे बोललो, त्या सगळ्या गोष्टी आज होताना दिसत आहेत. आणि मी निश्चितपणे शिंदे साहेबांचे आभार मानेन. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठेही याचा वेग कमी होऊ दिला नाही. अजितदादांचे आभार मानेन. ते कुबेर आहेत, त्यांच्याकडे आमची तिजोरीची किल्ली आहे, त्यांनी ही तिजोरी अडवली नाही, नाहीतर डुप्लिकेट किल्ली तयार करावी लागली असती, पण त्यांनी ती संधीच आम्हाला दिली नाही. आणि म्हणून आताही जे प्रकल्प आम्ही सांगतो आहोत, या मुंबई आणि MMRचा चेहरा बदलणारे, इथल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे, हे निश्चितपणे आपण करून दाखवू. खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष 1.5 वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर, फार महत्त्वाची आहे. त्यांनी काय अनुभवलं? या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडीची, हिरव्या माडीची, पैदास इथे भलतीच चोरांची, एत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोराची, भांडवलदारांची. पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची. पाण्याने भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची. आणि पुढे याच कवितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या देखील त्या ठिकाणी नांदी केलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की 4 महिन्यानंतर भाषणं सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता सांगतो,
मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील. आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो. काही सदस्यांनी अजून काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याचे लेखी उत्तर त्यांना पाठवायचा प्रयत्न मी करेन, कारण सगळ्या इंडिव्हिज्युअल गोष्टींना या ठिकाणी उत्तर देता येत नाही. पण आपण सगळ्यांनी माझं उत्तर शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.